नमस्कार. आज आपण तोंडामध्ये घालताच विरघळणारे, टाळ्याला अजिबातही न चिकटणारे, दाणेदार असे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोल गरगरीत राहणारे, अजिबात चपटे न होणारे असे बेसन लाडू पाहणार आहोत. चला तर पाहूया. याच्यासाठी मी 500 ग्रॅम बेसन घेतले आणि वाटीने म्हणाल तर साधारण मेजरमेंटचा जो कप असतो तो 5 कप हे बेसन आहे आणि 3.5 कप पिठी साखर आहे. वजनी म्हणाल तर ही 400 ग्रॅम पिठी साखर आहे आणि 250 ग्रॅम साजूक तूप घेतले. तूप थोडंसं कमी जास्त लागू शकतं, 1-2 चमचेवर लागू शकतं किंवा थोडं कमी लागू शकतं. आता एक मोठी पसरट कढई घ्यायची आहे, त्याच्यामध्ये ह्यातलं अर्ध तूप आपण घालून घ्यायचं आहे. सगळं तूप एकदम नाही घालायचं आहे. थोडंसं तूप मी आधी घातलं आहे आणि त्याच्यामध्ये राहील तेवढं बेसन घालणार आहे. आता माझी कढई मोठी आहे त्यामुळे ह्यात हे सगळं बेसन एकाच वेळेस राहील. जर कढई छोटी असेल तर हे 2दा भाजायचे किंवा मग मोठीच कढई घ्यायची म्हणजे हे एकदा भाजून होतं. सुरुवातीला हे आपल्याला भाजताना थोडंसं जड जाईल कारण हे घट्ट आहे, बेसन कोरडं आहे आणि ते थोडंसं ढवळायला थोडं जड जातं. पण हळूहळू हे भाजायचं आहे आणि गॅसची फ्लेम कुठेही मोठी करायची नाही आहे. आपल्याला हे मंद गॅसवर भाजायचं आहे. जर तुम्ही आधी डाळ भाजून घेतली तर बेसन थोडं कमी वेळ भाजावं लागतं, पण डाळ तशीच जर दळली असेल तर बेसन आपल्याला 40-1 मिनटं तरी भाजावं लागतं. आणि हे लाडू करताना पेशन्स फार महत्त्वाचे आहेत. अगदी हळू मंद गॅसवर हे लाडू करायचे, बेसन भाजून घ्यायचे. आता आणखीन मी थोडंसं तूप घातलं आहे आणि हे मिक्स करून घेते आहे. आता थोडासा आपला बेसनचा रंगही बदलायला सुरुवात झाली आहे. सतत ढवळत राहायचं आहे. बेसन लाडू करताना काही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात, अगदी छोट्या छोट्या असतात. बेसन हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जाडसरच घ्यायचं आहे. दुसरं म्हणजे बेसन हे कोरडं असतं तर हे काय करायचं आहे, थोडं थोडं ह्यात तूप घालायचं आहे. एकदम तूप घातलं तर मग तूप जास्त झालं तर मग आपला लाडू वळला जात नाही, तो बसतो, गोल गरगरीत होत नाही. म्हणून थोडं थोडं लागेल तसं तूप घालायचं आहे. आणि बेसन हे कोरडं जे असतं ते काय करायचं आहे, त्याच्या गाठी मोडत मोडत भाजून घ्यायचं आहे. असं उलटण्याने पहा मी कसं दाबून घेते आहे. आता ह्याला हे आणखीन कोरडं आहे, याचा रंगही बदलला आहे. थोडंसं तूप घालते आहे. गॅसची फ्लेम मोठी करून जर बेसन भाजलं तर मग काय होतं, लाडू आपल्याला कच्चा लागतो. कारण काही बेसन त्याचं कच्चं राहतं आणि काही खालच्या बाजूचं बेसन पटकन करपलं जातं. त्यामुळे हा बारीक मंद गॅसवरच भाजून घ्यायचा आहे बेसन. आता पहा बेसनचा रंगही आणखीन बदलला आहे, आपल्या डार्क झाला आहे आणखी. आता आपल्याला बेसन भाजून होत आलं की थोडंसं याच्यावर थंड पाणी शिंपडायचं आहे. साधं नॉर्मल टेम्परेचरचं पाणी शिंपडायचं आहे म्हणजे आपला बेसन हा छान दाणेदार असा तयार होतो लाडू. आणि 1-2-3 मिनटं याला परतून घ्यायचं आहे. त्याचं पाणी पूर्ण घालून टाकायचं आहे परतून. पहा बेसनाचा रंगही छान आला आहे. एवढा डार्क रंग करायचा, जास्त करायचा नाही. आणि एवढा का करायचा आहे तर पिठी साखर घातल्यावर हा थोडा आणखीन फेंट होतो. हे पाहता हा मस्त कलर आला याचा आणि बेसन छान भाजून झाला. याचा घरभर वास मस्त सुटतो बेसन भाजून होत आलं की. आता हा बेसन गॅसची फ्लेम बंद केल्यावरही थोडासा त्यात परतत राहायचा आहे, नाहीतर मग त्याचा रंग खूप डार्क होतो. आणि हे जे आपण पीठ भाजून घेतलं आहे याच्यामध्ये लगेच गरम असतानाच पिठी साखर घालायची नाही, नाहीतर मग लाडू कडक होतात. एका मोठ्या परातीमध्ये हे पसरून घेते आहे. हे पीठ थंड झालं की मग याच्यामध्ये आपण पिठी साखर घालून वळाला घ्यायचे. पाहायला हात लावून पाहिले तर हे नॉर्मल टेम्परेचरला आलेलं आहे. पण असंही नाही करायचं की पीठ सकाळी भाजून घेतले आणि निवांत रात्री लाडू बांधायचे. तसं केलं तर काय होतं, पिठी साखर लाडवाच्या पिठात मिक्स करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. त्यामध्ये मी अर्धी पिठी साखर घालून घेते आहे म्हणजे मग हे चांगलं मिक्स करता येईल. एकदम सगळी नाही घालायची, मग ती मिक्स करायला थोडी अवघड जाते. आता ही थोडीशी मिक्स होत आली की मग सगळी पिठी साखर मी यात घालून घेणार आहे. आता हे हाताने सारखं करून घेते आहे. त्याला पूर्ण पिठी साखर त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची, मळून घ्यायची. सगळी पिठी साखर घालून घेतली आणि आता हे दोन्ही हातांमध्ये घ्यायचं आहे. याच्यामध्ये 1 चमचा वेलची पावडर घालते आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि आता हे दोन्ही हातांनी आपल्याला छान घासून घ्यायचं आहे. आपण जेव्हा हे दोन्ही हातांमध्ये चोळून घेतो तेव्हा ह्याच्यामध्ये आपल्या हातामध्ये जी उष्णता असते त्याच्यामुळेही हे तूप त्याचं थोडंसं मेल्ट होतं आणि हा लाडू छान वळला जातो. हे पाहता हा छान मऊसूद असं आपलं लाडवाचं हे तयार झालेलं आहे. आता आपण याचे लाडू वळूयात. लाडू ही सहज अगदी
वळता येतो आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला जे आवडीचे ड्रायफ्रूट असतील ते वर लावायचे आहेत. हाताने चांगला दाबून घ्यायचा आहे. नंतर आपल्या हातामध्ये त्याला असा घोळवून घ्यायचा आहे, म्हणजे छान त्याला चकाकी येते. त्याच्यामधलं तूप थोडंसं मेल्ट होतं आणि मग ते छान लाडवावर त्याची चमक दिसते. याला मी वर बेदाणे लावते आहे. हे पासा त्याला घोळून घ्यायचं आहे. मस्त चमकदार असे गोल गरगरीत बेसन लाडू तयार होतात. तूप थोडं जरी याला जास्त झालं तर मग ते लाडू वळले जात नाहीत, खाली बसतात. म्हणून तूप थोडं थोडं करून घालायचं आहे. आणि साधारण एक प्रमाण लक्षात ठेवा, डाळ जेवढी घेतो त्याच्या अर्ध तूप लागतं आपल्याला. अर्ध्यापेक्षा थोडंसं कमी जास्त लागू शकतं, अगदी थोडं कमी जास्त. आणि पिठी साखर ही आपल्याला पाऊण भाग लागते. हे पहा मस्त लाडू वळले जात आहेत. याच पद्धतीने मी सगळे लाडू वळून घेते आहे. अगदी करायला सोपे आहेत. ज्या मी मध्ये मध्ये ज्या टिप्स सांगितल्यात त्या वापरून जर हे लाडू केलेत तर अगदी छान असे गोल गरगरीत दाणेदार आकार न बदलणारे असे मस्त लाडू तयार होतील आणि तोंडात टाकताच विरघळणारे. ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचं बेलचं बटनही प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद.